ख्रिस्तामधील सर्वांना शुभ प्रभात. आमच्या तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. आजच्या मननाकरिता देवाचे वचन मत्तेकृत सुवर्तमान अध्याय 1 18, 20 आणि 23 ही वचने. मत्तेकृत सुवर्तमान अध्याय 1 18, 20 आणि 23 ही वचने. येशू ख्रिस्ताचा जन्म या प्रकारे झाला. त्याची आई मरिया हिचे योसेफास वागदान झाल्यावर त्यांचा सहवास होण्यापूर्वी ती पवित्र आत्म्यापासून गर्भवती झालेली दिसून आली. असे विचार त्याच्या मनात घोळत असता पहा, प्रभूच्या दूताने त्याला स्वप्नात दर्शन देऊन म्हटले, योसेफा, दाविदाच्या पुत्रा, तू मरियेचा आपली पत्नी म्हणून स्वीकार करण्यास अनमान करू नकोस, कारण तिच्या पोटी जो गर्भ आहे तो पवित्र आत्म्यापासून आहे. पहा, कुमारी गर्भवती होईल व तिला पुत्र होईल आणि त्याला इमॅन्युएल हे नाव देतील. या नावाचा अर्थ आम्हा बरोबर देव. प्रभू परमेश्वर या वचनांद्वारे आपला आजचा दिवस आशीर्वादित करो. प्रिय प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आपण सर्वांना सलाम. या सकाळच्या समयी देवाचं वचन आम्ही मत्तई त्याचा 1 अध्याय 18, 20 आणि 23 वचन पाहत आहोत. आम्ही या वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म बघत आहोत आणि या समयी या वचनांमध्ये त्याच्या आईवडील यांच्याबद्दल आम्ही पाहतो. आई मरिया हिचं जीवन जे पुरुषाला ती ओळखत नव्हती, परंतु योसेफा
सोबत वाग्दान झाल्यावर तिच्या जीवनामध्ये देवाची योजना झाली. आणि ज्यावेळेस ती योजना झाली त्यावेळेस ती योजना परमेश्वराने जे दिलेली योजना ती सिद्ध करण्यास मरियाने होकार दिला. आणि ज्यावेळेस हे होकार तिच्या जीवनामध्ये तिने स्वीकारला, देवाच्या प्रिय लेकांनो, की जेव्हा परमेश्वर आपल्या जीवनामध्ये योजना देतो ती योजना सिद्ध असते. जर ती वाग्दान होण्यापूर्वीच गरोदर राहिली असती तर कदाचित तिला दगडमार करून मारण्यात आले असते किंवा तिला बोट किंवा तिच्यावर दोषारोप करण्यात आले असते. परंतु परमेश्वर आमच्या जीवनाबद्दल जे काही योजना करतो त्या हिताच्या असतात आणि त्या भावी जीवनामध्ये सुस्थितीची आशा देणाऱ्या असतात. आम्ही दुसरी बाजू पाहतो योसेफाची, जो नीतिमान होता, तो परमेश्वराचं भय धरून आपलं जीवन व्यतीत करीत होता आणि त्यामुळं त्याच्या जीवनामध्ये परमेश्वर बोलला. योसेफाला देवाच्या दूताने दर्शन दिले आणि त्यांनी त्याच्यासोबत बोलणं केलं. आणि देव जो आमच्या बरोबर राहणारा आहे, ज्याचं नाव इमानुएल आहे, तो या पृथ्वीवर अवतरला आणि मनुष्याचं कल्याण करण्यासाठी या जगामध्ये प्रभू ख्रिस्त आला. काय आपण ते घेण्यास तयार आहोत का? जर आहोत, यावेळेस आपण आपलं जीवन त्याला अर्पण करूया, प्रार्थना करूया. पराक्रमी परमेश्वर पिता, प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आम्ही तुझ्या चरणाजवळ येतो. मान, महिमा, गौरव, सन्मान तुला देतो. आज या सकाळचे समय प्रभू, तुझं वचन आमच्या समोर आलंय की प्रभू, नीतिमान होय बाप्पा कधीही त्याच्या जीवनामध्ये अनिष्ट घडून येऊ देत नाही, तर तू त्याच्यावर प्रभू आपल्या योजना सिद्ध करतोस आणि तुझ्या योजना त्या सफल करून प्रभू आशीर्वादित करतो. आमच्या जीवनासाठी तुझ्या योजना चांगल्या आहेत. आज प्रार्थना करतो प्रभू, प्रत्येक भावाचं, प्रत्येक कुटुंबाचं, प्रत्येकाचं जीवन तुझ्या कृपेच्या हातामध्ये घे आणि देवबाप्पा त्यांच्या योजना, त्यांच्या विचार, त्यांच्या प्रभूची निराशामध्ये देवबाप्पा तुझ्या हस्तक्षेप होऊ दे. देवबाप्पा त्यांचं कुटुंब आशीर्वादाने भर आणि तुझ्या योजना त्यांच्या जीवनामध्ये सिद्धीच जाऊ दे. सर्व गौरव तुला देतो. आजचा हा दिवस प्रत्येकांसाठी आशीर्वादित कर. येशूच्या नावात मागतो म्हणून ऐक. आमेन. माझ्या दुःखात माझे सांत्वन हे आहे की तुझे वचन मला नवजीवन देते. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.